ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा निवडणूक विभाग, जिल्हा परिषद क्रीडा संकुल, पाल येथील कृषी विज्ञान केंद्र या शासकीय विभागांमध्ये किमान वेतन कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी असल्याने त्याविरोधात आज दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात भीक मागो आंदोलन आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले। वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये कंत्राटी कामगार कार्यरत असून त्या कामगार वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नाही, तसेच ड्युटी सुद्धा 12 तासांची करण्याचे सांगितले जात आहे। कामगारांचे SIC सेस GST सुद्धा बुडवले जात आहे। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासह विविध भागांकडे तक्रारी करूनही तक्रारी केल्यानंतर शासनातर्फे कराची टोपली दाखवण्यात आली असून त्यामुळे किमान कामगार वेतन कायद्याची अंमलबजावणी व्हावी, संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज भीक मागो आंदोलन करण्यात आले। या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक विभाग, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा परिषद जळगाव व कृषी विज्ञान केंद्र पाल व मुमराबाद इथे किमान वेतन कायद्याला तिलांजली देत असल्याच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रक्त शोषत असलेल्या या जिल्हा प्रशासन निषेधार्थ भीक मागो आंदोलन करून संबंधित जमा झालेली भीक एक सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात भेट म्हणून देण्यात आलेली आहे। किमान वेतन कायदा 1970, प्रोव्हिडंट फंड ॲक्ट 1952, ESI ॲक्ट 1948, व्यवसाय कर ॲक्ट 1975, GST ॲक्ट मोदी सरकारचा 2017 यांचे सर्रास उल्लंघन जिल्हा निवडणूक विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा संकुलाकडून होत असते। त्याच्याविरुद्ध आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे, आम्ही जिल्हा प्रशासन संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करतो, परंतु आमच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे। जिल्हा क्रीडा संकुल येथे संबंधित ठेकेदाराला 19 पासून आजपर्यंत 80 लाख रुपये दिले गेले कंत्राटी सुरक्षा वेतनासाठी, पण संबंधित ठेकेदाराने 20 ते 25 लाख रुपये वाटून 60 ते 50 लाख रुपये स्वतःच्या खिशामध्ये घातलेले आहे व याच्या या भोंगळ कारभाराला जिल्हा प्रशासनाचा पूर्ण आशीर्वाद आहे। संबंधित ठेकेदाराला बदलून तात्काळ दुसरा ठेकेदार नियुक्त केलेला आहे। जिल्हा निवडणूक विभागामध्ये 2004 पासून आम्ही माहिती मागितली की डाटा ऑपरेटर लोकांना किती वेतन दिलं, त्यांचा जमा झालेला ESI, GST, व्यवसाय कर त्यांची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे भीक मागो आंदोलन केलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने। डॉक्टर विवेक सोनवणे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव।